नमस्कार. आज मी बनवत आहे स्ट्रीट फूड पावभाजी. याकरता मी 250 ग्राम वाटाणा घेतलेला आहे. त्याला मी 4-5 तास भिजत ठेवलेलं आहे. तुम्ही याच्याऐवजी हिरवा मटार पण ह्या ठिकाणी घेऊ शकता. एक मीडियम साईजची मी पत्ताकोबी इथे घेतलेली आहे. 5 मीडियम साईजचे बटाटे मी सोलून स्वच्छ धुवून इथे घेतलेले आहेत. एक गाजर मी सोलून त्याचे तुकडे करून इथे टाकलेले आहेत. बीट जर तुमच्याकडे असेल तर नक्की घाला, त्याच्याने ह्या भाजीला रंग फार छान येतो. नसेल तरी काही हरकत नाही. पाणी आपल्याला इथे घालायचं आहे. चवीपुरतं मीठ, हळद आणि बटर इथे घालते आहे. आणि आता कुकर बंद करून 4 ते 5 शिट्ट्या देऊन चांगलं शिजवून घ्यायचं आहे. भाजी आपल्याला ही ओव्हर कुकच करायची आहे. जेवढ्या वेळात आपला कुकर होत आहे त्या वेळात आपण भाज्या कट करून ठेवतो आहे. 3 मीडियम साईजचे कांदे, टमाटर आणि सिमला मिरची मी इथे बारीक कट करून ठेवलेली आहे. कुकरही आपला झालेला आहे. भाज्या आपल्या छान अगदी शिजलेल्या आहेत. ह्या ठिकाणी मी मॅशरनी ह्या भाज्या सगळ्या मॅश करून घेते आहे. आपल्याला याची प्युरीच पाहिजे आहे. भाज्या आपल्या छान मॅश झालेल्या आहेत. आता मी एका कढाईमध्ये 2 टेबलस्पून ऑइल आणि बटर घालत आहे. पावभाजीला बटरचा उपयोग जास्त होतो, त्याच्याने पावभाजीची चव फार छान येते. बटर मेल्ट झाल्यावर आपल्याला कट केलेला कांदा इथे घालायचा आहे आणि त्याला थोडासा हलका ब्राऊन होतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट इथे घालायची आहे. 3 हिरव्या मिरच्या मी कट करून इथे घातलेल्या आहेत. आणि आता टमाटर आणि सिमला मिरची इथे घालायची आहे. 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, हळद आणि 2 टेबलस्पून इथे पावभाजी मसाला मी घालत आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घालताना लक्षात ठेवा, भाज्या शिजवताना आपण मीठ घातलेलं आहे. आपल्याला फक्त ह्या मसाल्यापुरतं मीठ घालायचं आहे. टोमॅटो सॉफ्ट झाले म्हणजे यामध्ये आपण ज्या शिजवून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या इथे आपल्याला पूर्ण घालायच्या आहेत आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. पावभाजीची भाजी ही लिक्विडच असते. थंड झाल्यावर ही घट्ट येते. ह्यावेळेस आपण याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. गरज पडल्यास थोडंसं मॅशरने अजून मॅश करून घ्यायचं आहे. घट्ट भाजी जर वाटत असेल तर आपण पाणी गरम करून इथे घालायचं आहे. ह्या वेळेला आपण मिठाचं प्रमाणही चेक करून घेऊ शकतो. बटर आणि कट केलेला सांबार आपल्याला घालून मिक्स करायचं आहे आणि भाजी आपल्याला बाजूला ठेवायची आहे. तव्यावर मी 2 टेबलस्पून बटर घातलेलं आहे. यामध्ये पाव टीस्पून पावभाजी मसाला आणि थोडासा सांबार घालत आहे. याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पावला आपल्याला मधून एक कट द्यायचा आहे आणि तो ह्या मसाल्यामध्ये आपल्याला छान शेकून घ्यायचा आहे. तुम्ही फक्त बटर लावूनही हा पाव दोन्हीकडून शेकून घेऊ शकता. पाव आपला तयार आहे. भाजी आपली तयार आहे. गरमागरमीला सर्व करा. लहान मुलं जर घरात असतील तर बटरच्या ऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.